नमस्कार. बुलेटिन 13 न्यूजवर महत्त्वाची बातमी पाहत आहोत. दुहेरी हत्याकांड प्रकरणी संतोष बारसे यांना येवल्यात श्रद्धांजली. दुहेरी हत्याकांड प्रकरणी दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी वाल्मिकी समाजाकडून करण्यात आली आहे. संतोष बारसे 73 वाल्मिकी समाज अध्यक्ष यांच्यासह दुहेरी हत्याकांड प्रकरणी लवकरात लवकर संशयित आरोपी पोलिसांनी पकडावे व कठोर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्रभर वाल्मिकी समाजातर्फे करण्यात आली आहे. यावेळी येवला शहरामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली असून तालुका संपर्क प्रमुख गुड्डू भाऊ जावळे, शहर अध्यक्ष मुन्ना तांबोळी, कार्याध्यक्ष मंगेश शिंदे, तालुका अध्यक्ष मुकेश जावळे, किरण सातभाई, मुकुंद कडवणे, सुनील जावळे, अनिकेत जावळे, तेजस जावळे इत्यादी कार्यकर्ते, नगरसेवक जांभाऊ पैलवान, ईश्वर गुजर, विष्णू जावळे, रोहित जावळे, मुकेश जावळे, गणपत जावळे, अनिकेत जावळे, धीरज जावळे, तेजस जावळे, गोलू जावळे, अनिकेत निंदाने आदी उपस्थित होते. बुलेटिन 13 न्यूजसाठी विलास कांबळे, येवला. आमचे समाज अध्यक्ष स्वर्गीय संतोष भैया बारसे व समाजसेवक सुनील भाऊ राखुंडे यांची 29 तारखेला निर्गुण हत्या करण्यात आली होती. आम्ही प्रशासनाला मागणी करतो का हत्यांना लवकरात लवकर गिरफ्तार करण्यात यावं व फाशीची सजा द्यावी. आज आम्ही इकडं सगळे येवला सकल पंच, वाल्मिकी समाज व आमची मित्र कंपनी इकडं स्वर्गीय संतोष भैया बारसे व समाजसेवक सुनील भाऊ राखुंडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलो आहे. आमची प्रशासनाकडे मागणी आहे की संतोष भैया व सुनील भाऊ राखुंडेच्या हत्यारांना लवकरात लवकर गिरफ्तार करण्यात यावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी. मध्ये गेल्या 29 तारखेला जो दुहेरी हत्याकांड झालेला आहे त्या हत्याकांडमुळे संपूर्ण महाराष्ट्रात काय आमच्या जिथे जिथे वाल्मिकी समाज राहतो तिथं जन आक्रोश झालेला आहे. आणि जोपर्यंत उर्वरित आरोपींना पोलीस प्रशासन पकडत नाही आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहोत. आम्ही माननीय प्रांत अधिकारी साहेबांना विनंती केली आहे की कृपया पोलीस विभागाने आतापर्यंत चांगली कारवाई केली आहे, परंतु कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या, राजकीय नेत्याच्या दबावाखाली तपास करू नये. आम्हाला शंका आहे आमच्या नेत्याच्या हत्येमागे मोठ्या पदाधिकारीचा हात आहे. आमच्या लोकांना हाताशी धरून हा हत्याकांड घडवलेला आहे. आम्ही गेल्या 9 तारखेला उत्तर कार्यक्रम आहे त्यावेळीची पोलीस बंदोबस्त कडक व्हावा आणि आमच्या मेतर समाजाच्या वस्तीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त व्हावा. संतोष बारसे हे आमचे समाजाचे अध्यक्ष होते. आज त्यांची जी हत्या झाली हे फार निंदनीय घटना झालेली आहे. एकही आरोपींना पोलीस प्रशासनाने सोडू नये. पोलीस प्रशासनाने सर्वपत्री चौकशी करावी, कारण की आम्हाला शंका आहे आमच्या नेत्याच्या हत्येमागे मोठ्या व्यक्तीचा हात आहे आणि ती व्यक्ती समोर आलीच पाहिजे. आम्ही याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार आहोत. अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश तर्फे आणि महाराष्ट्र राज्य मेतर वाल्मिकी समाज बावनी पंचायत तर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये गावोगावामध्ये आंदोलन आणि निवेदन सुरू आहे. शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आम्ही निवेदन दिलेले आहे आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी आणि त्वरित मोठ्या अधिकाऱ्यांनी या हत्याकांडातील आम्ही नेमणूक करावी. उद्या कालच्या दिवशी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आमच्या कार्यकारी मंडळाने भेट घेतली असता सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व उर्वरित आरोपींना शासनाने त्वरित अटक करावी ही विनंती करण्यात आलेली आहे. आम्ही मेहतर वाल्मिकी समाजाचा पोलीस अधिकारी व त्यांनी संयम पाहू नये. आमच्या नेत्याची हत्या झालेली आहे, हे दुर्दैवी घटना आहे, याचं गांभीर्याने प्रशासनाने दखल घेतली पाहिजे. ये जन आक्रोश मोर्चे का आयोजन किया गया है. शासन अपने स्तर पे काम कर रहा है, प्रशासन अपने स्तर पे काम कर रहा है. समाज में एक बहुत बड़ा आक्रोश है कि एक भारतीय जनता पार्टी के माजी नगर सेवक और वाल्मीकि सुधार समाज मंडल के बावनी पंचायत के अध्यक्ष की इतने निर्दयी गुण से हत्या होती है. ये एक बहुत बड़ी घटना है. इस घटना को सामान्य नागरिक भयभीत हुआ है. हमने आज अपने मोर्चे के द्वारा प्रांत साहब से ये विनंती की है कि हमारे वार्ड में जो 3 नंबर पुलिस चौकी है जो कई वर्षों से बंद पड़ी है उसे चालू की जाए और जो आरोपी अभी बाहर है उन्हें ताबड़तोड़ अटक किया जाए. और सबसे मुद्दा महत्व का था कि ये जो घटना घटी है वार्ड में पानी के टैंकर के ऊपर घटी है.
आज भी वहाँ इतनी पानी की किल्लत है। प्रशासक के तौर पे हमारे प्रांत अधिकारी यहाँ है, हमने उनसे विनती की है कि वाल्मीकि समाज में सफाई कामगारों की बस्ती है, ये बस्ती में टैंकर द्वारा पानी पुरवठा किया जाए। और 9 तारीख को हमारा उत्तर कार्य है, ये उत्तर कार्य को देखते हुए पुलिस प्रशासन ने हमें वहाँ संरक्षण दिए जाए। और हमारी एक मांगनी ये है कि जो जितने भी आरोपी है उनको ताबड़तोड़ अटक किया जाए। और इस चलते षड्यंत्र के पीछे कौन सा राजकीय षड्यंत्र है, जो बड़ा पुढारी है, उसका भी शोध करके CID मार्फत चौकसी की जाए, ऐसी हमने अपने प्रांत से मांगणी की है। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क 98 90 98 40 42।